लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे लेवा पाटीदार क्रिकेट लीगचे आयोजन जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर करण्यात आले असून या क्रिकेट लीगला मोठा प्रतिसाद मिळत आहे। या क्रिकेट लीगमध्ये जवळपास 24 संघांनी आपला सहभाग नोंदवला असून खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा याच उद्देशाने या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन सागर पार्क मैदानावर लेवा पाटीदार सोशल अँड स्पोर्ट्स फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे। यावेळी या क्रिकेट स्पर्धेत दिनांक 16 जानेवारी रोजी जेडी पॅकेजिंग वर्सेस महालक्ष्मी सुपर किंग यांच्यात लढत झाली असून या लढतीमध्ये महालक्ष्मी सुपर किंग या संघाने 132 धावा केल्या असून जेडी पॅकेजिंग यांनी दुसरा सामना खेळताना या संघामध्ये 4 चेंडू राखत जेडी पॅकेजिंग या संघाने विजय मिळवला आहे। 83 loss of 3. चौधरीने चौकार लगावलेला आहे। 9 चेंडूंमध्ये 31 धावा काढून अक्षय फलंदाजी करतोय। महालक्ष्मी सुपर किंग 87 धावा। षटकातला पुढचा चेंडू कल्पेशचा। अक्षय चौधरी सज्ज फलंदाजीसाठी। लेग स्टंपच्या बाहेर यष्टीरक्षक या चेंडूला गॅदर करू शकलेले नाहीये। रुपेश या चेंडूला अडवतायत, परत करतायत आणि आता बाईटचा इशारा आलेला आहे पंचांकडून। असं वाटलं होतं की वाईट असू शकतो, परंतु माझ्या मते फलंदाज शफल झालेला होता ऑफ स्टंपच्या बाहेर, त्यामुळे पंचांनी वाईट दिला नसावा। पुन्हा एकदा रोहित उर्फ विठ्ठला आपल्या फिटनेसमुळे या सामन्यात खेळू शकत नाहीयेत, तर नक्कीच पुढच्या वर्षी आपल्या फिटनेसकडे लक्ष देईल तो आणि या स्पर्धेत खेळताना दिसेल। यावेळेस चांगला फटका आणि चौकार मिळालेला आहे लॉंग ऑन सीमारेषेकडे। 99 धावा शतकाच्या उंबरठ्यावर महालक्ष्मी सुपर किंगचा संघ। चला, पहिल्या 3 चेंडूत जर षटकार आले 3 तर 501 रुपयाचं रोख पारितोषिक असेल। फलंदाज कोणी असो, रोहित पाटील उर्फ विठ्ठल याच्याकडून। चला, स्वतः खेळत नाहीये परंतु इतरांना रोख पारितोषिक देऊन त्यांचा उत्साह वाढवतोय। शॉट ऑफ लेन चेंडू, या चेंडूवर मोठा फटका यायला पाहिजे रुपेश कडून, मिसफिल्ड आणि हा चौकार। 107 धावा। बॅटची कड घेतलेली होती। शॉट ऑफ लेन चेंडू,
यावेळेस ओव्हरपिच चेंडू लॉफ्ट केलेला आहे लॉंग ऑन सीमारेषेकडे षटकार. तर 113 धावा 3 गडी बाद. किट्टू कटर हे आपल्यासोबत उपस्थित आहेत. यावेळेस चेंडू सीमारेषा पार षटकार. 119 धावा 119. या षटकात बघा सुरुवातीला जर पहिल्या 3 चेंडू 3 षटकार लगावले असते तर फलंदाजाला रोख 501 रुपयाचं पारितोषिक मिळालं असतं. परंतु भावेश भंगाळेबद्दल जर बोलायचं म्हटलं तर भावेश भंगाळेने आज कहर केलेला होता. भरपूर जीवनदान त्याला मिळालेले होते आणि त्या जीवनदानाचा फायदा त्याने आपल्या संघाला करून दिलेला होता. अर्धशतक झळकावलं होतं. सामनावीराचा पुरस्कार सुद्धा युवा भावेश भंगाळेला मिळालेला होता. पुन्हा एकदा चेंडू षटकारासाठी टोलवलेला आहे आणि या षटकाराच्या मदतीने जीवनचं अर्धशतकाचा फलकावर लागलेलं आहे. 24 चेंडू आणि 55 धावा. जीवन जयंत भारंबे 125 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 1 to 5. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर रिझनला हॉटेल भूमीच्या होर्डिंगला मानवंदना देणारा हा षटकार. हा षटकाची समाप्ती. महालक्ष्मी सुपर किंग संघाची धाव संख्या 131 धावा 3 गडी बाद. इस गेंद पर पीछे 3 गेंदें 3 लगातार 6. 2 सामने की ओर और 1 एक्स्ट्रा कवर की ओर. बड़ी ताकत लगती है इस तरह का शॉट लगाने के लिए और वो ताकत भरपूर है शुभम के अंदर. अब देखिए समीकरण 3 गेंदे और महज 2 रनों की जरूरत है. क्या बात है. ये गेंद हवा में और बाहर. आपके पास 6 गेंदें थी. इस खिलाड़ी ने महज 4 गेंदों में मुकाबला समाप्त कर दिया है. नाम याद रखिए शुभम विगड़े जिन्होंने ये कारनामा कर दिखाया है. पहली 3 गेंदों में महज 1 रन था. उसके बाद 7 गेंदों में 25 रन. इस ओवर की 4 गेंदों से इन्होंने जोड़े हैं पूरे 4 6. लेकिन आप सभी लोग जानते हैं मैन ऑफ द मैच का खिताब जो कि अपने नाम करेंगे वो रहेंगे 63 रनों की पारी 24 गेंदों में खेलने वाले कल्पेश पाटिल. इसका नाम है सरदार वल्लभ भाई पटेल चषक 2025. जितने भी क्रिकेट चॅनल के माध्यम से जुड़ चुके हैं. LPL ची सुरुवात झालेली आहे. आपण पाहिलं असेल जसं आपण 6 वर्ष आधी जेव्हा LPL टुर्नामेंट चालू केली होती तसंच सर्व समाज बांधव एकत्र येऊन म्हणजे समाजातले सगळे जर श्रेष्ठ ज्येष्ठ असतील नाही तर समाज जेव्हा एकत्र येतो तेव्हा समाज काय काय करू शकतो. जसं तुम्ही कोविड मध्ये पण पाहिलं असेल की समाज एकत्र आल्यामुळे आपण एक LPL आणि MPL मिळून आपण एक कोविड सेंटर उघडलं. त्यानंतर आपण LPL आपण एक्सपो नवीन आणला. म्हणजे सगळे शेतकरी वर्ग असेल सगळे बिझनेसमॅन असेल सर्व जे एकत्र येऊन काहीतरी उपक्रम मध्ये सगळ्यांनी एकत्र जेव्हा येतात तेव्हा काही नवीन उपक्रम राबवण्याचा आणि त्याचा प्रयत्न करत असतात. आणि सगळ्यांचे विचार जोडल्यावर काहीतरी समाजाला एक चांगलं म्हणजे चांगलं काहीतरी सगळ्यांना एक्सपोजर भेटतं आणि सगळ्यांना काहीतरी नवीन पाहायला भेटतं. आणि मी हेच सांगेल क्रिकेट तो एक बाणा आहे. सारे समाज को एक लाना आहे. आणि मला वाटतं ह्या म्हणजे लेवापल्ली समाजाने पण इतर सगळ्या समाजांनी एक क्रिकेटच्या माध्यमातून सगळ्या समाजांना एकत्र आणायचा जे उपक्रम राबवलाय ते पाहून आम्हाला सगळ्यांनाच खूप आनंद होतो. आयोजनाच्या बाबतीत काय सांगणार. लेवा पाटील सोशल स्पोर्ट्स फाउंडेशन जे आयोजन केलेलं त्या आयोजनाबाबतीत काय सांगणार.
आयोजन आपण पाहतो दरवर्षासारखं यावर्षी आपण एक वेळेस आपण लेडीज टीम पण ठेवल्या होत्या, पण यावेळेस आपण ठेवला नाही, कारण की सगळ्यांचे काही ना काही खूप कामं चालत राहतात. तर आपण यावेळेस 24 टीमा आपल्या खेळतायत आणि तसंच सर्वांसाठी आपण म्हणजे सकाळच्या नाश्त्यापासून तर रात्रीच्या जेवणापर्यंत सगळ्यांची सोय आपण केलेली आहे. आणि काही पण जर कोणाला काही इंजुरी वगैरे झाली तर त्याच्यासाठी आपण मेडिकल किट आणि सगळ्या सुविधा आपण सगळ्यांसाठी उपलब्ध करण्याचा आपण प्रयत्न करतो. चांगलं कार्यक्रम यांनी निभवलेला आहे. कमिटीवाल्यांनी सगळे समाज बांधव एकत्र येत आहे. एकत्र यायची गरज आहे या काळामध्ये सगळ्या समाजांसाठी. हे लोक म्हणजे कमिटी मेंबर वाले चांगला कार्यक्रम करताय. त्यांच्यासाठी मी सगळ्यांना आवाहन करतो की प्लीज जेवढं येता आलं आणि या खेळचा आनंद घ्यावा, एवढं मी आवाहन करतो सगळ्यांना. आयोजन एकदम चांगलं आहे, व्यवस्थित आहे. सगळं व्यवस्थित आयोजन केलेलं आहे कमिटीवाल्यांनी. काय सांगणार संपूर्ण समाज या ठिकाणी एकत्र येत असतो तेव्हा समाज आणि त्या माध्यमातून त्या ठिकाणी मॅचेस खेळतात. हो, सगळे समाज आनंद होतो, खूप खूप आनंद वाटतो. सगळे समाज बांधव म्हणजे असं नाही की जळगाव शहरातून म्हणजे बाकी सावदा फैजपूर तिकडचे पण लोक सहभाग घेत आहे या कार्यक्रमासाठी. त्याच्यामुळे खूप छान वाटतं. रुपेश सुनील सरोदे, लक्ष्मी इंजिनिअरिंग वर्क. नाही टीम नाही दादा, मी खूप चांगल्या मॅचेस चालू आहेत. लोकांचा खूप जास्त प्रतिसाद भेटतोय. लेवा पाटीदार सोशल स्पोर्ट्स फाउंडेशनने जे क्रिकेट मॅचचं आयोजन केलेलं आहे ते अतिशय सुंदर रीतीने पार पडत आहे. आणि सगळ्या गोष्टी ज्या दिसतात नियोजनबद्ध काम चालू आहे असं दिसतंय. तर कमिटी मेंबर्स मी खूप आभार मानतो की त्यांनी इतकं छान नियोजन करतायत सगळं. आयोजनाच्या बाबतीत काय सांगणार? खूप चांगलं आयोजन चालू आहे ना. मी तेच बोललो की आता की सगळं नियोजनबद्ध चालू आहे. टाइम लिमिट मध्ये सगळं काम कम्प्लीट केले जात आहेत. निखिल झोपे. Hello guys, please like, comment and subscribe our channel.